सण म्हणजे केवळ परंपरा, रूढी एवढेच नाही, तर माणसाच्या मनाशी, त्याच्या जीवनाशी ते जोडलेले आहेत. म्हणूनच आपण कोणताही सण आला, अगदी तो गौरी गणपती असो किंवा नवरात्र, दसरा असो किंवा दिवाळी असो, अगदी आपण उत्साहाने साजरा करतो. आणि आणि आपल्या घरातील सर्व सदस्य किंवा पाहुणे रावळे असतील किंवा आप्तेष्ट असतील, असे सर्व येतात जातात. त्यामुळे सणांना एक वेगळंच महत्त्व असतं. तर आता हे जे सण आपण साजरे करत आहोत, आता गौरी गणपती आहेत, नंतर नवरात्र, दसरा येतील. तर हे सर्व सण साजरे करण्यामागे काही ना काही मुख्य हेतू असतोच. जसे की मनावरचे मळब, मनातलं दुःख किंवा मनातलं काही संकट असतील किंवा दुसऱ्याही काही गोष्टी असतील, तर त्या दूर करून आपल्याला आनंदाने 4 क्षण जगता यावं किंवा आनंदाने राहता यावं, म्हणून हे सण समारंभ असतात. तर आता गौरी गणपती आहेतच, पुढे नवरात्र, दसरा आहे, दिवाळी तर आहेच. म्हणून अगदी बाजारपेठा म्हणू नका किंवा डीमार्ट म्हणू नका, मार्केट म्हणू नका, सगळीकडे अगदी सजावटीचे साहित्य आणि अशा बऱ्याच प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या दिवशीच मी डीमार्टला जाऊन आले. तर तुम्ही ज्याप्रमाणे पाहताय व्हिडिओ चालू झाल्यापासून, असे अनेक प्रकार डीमार्टमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. तर जे स्थानिक बाजार असतात किंवा आठवडी बाजार असतात गावाकडच्या सारख्या ठिकाणी, किंवा शहरामध्ये सुद्धा रस्ते अगदी फुललेले असतात अशा साहित्याने, तर तुम्ही पाहत असाल डीमार्टमध्ये पण अगदी मस्त आणि वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू, सजावटीचे साहित्य, दिवे असे आलेले आहेत. तर मला तर या वस्तू पाहूनच आपल्याला प्रत्येक गोष्ट घ्यावी अशी वाटते. पण तरीही आपण थोडासा विचार करून, थोडंसं आपल्याला काय आवडतं तो विचार करून वस्तू घेतो. तर तुम्ही पाहताय त्याप्रमाणे सगळे सण समारंभ साजरे करायचे आहेत, तर त्या दृष्टीने बऱ्याच वस्तू डीमार्टमध्ये आलेल्या आहेत. देवाचं साहित्य असो किंवा दिवे, पणत्या आणि बरंच काही. तर तुम्ही जशाप्रमाणे पाहताय त्याप्रमाणे या ठिकाणी तांब्याची, पितळेची भांडी सुद्धा आहेत आणि स्टीलचीही भांडी आहेत. किंवा तुम्हाला ज्याप्रमाणे माहीतच आहे की डीमार्ट म्हटलं की सर्वच वस्तू उपलब्ध असतात. आपल्याला जे हवं ते फक्त चांगलं पाहून घ्यायचं. तर तुम्ही ज्याप्रमाणे पाहताय, आता गणपती आहे तर मोदकाचे साचे किंवा सजावटीचे साहित्य, लहान मुलांना किंवा घरात उपयोगी पडतील अशाही वस्तू आहेत बऱ्यापैकी, कंटेनर्स आहेत. आणि अशा प्रकारे तर ही जाळी जी आहे तिला कॉर्नरच म्हणतात, ते मला खूप आवडलं होतं, म्हणून मी ते जरा बघत होते. तर तुम्ही पाहताय त्याप्रमाणे अशा प्रकारे बऱ्याच वस्तू डीमार्टमध्ये असतात. तर आपल्याला जर झाडाची आवड असेल तर कुंड्या किंवा इतरही बरंच साहित्य असतं, तुम्ही पाहताय त्याप्रमाणे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून. आणि हो, तुमची शॉपिंग झाली का, खरेदी का सण समारंभाची, तेही सांगा. तर अशा प्रकारे ताट आणि वाटीचे सेट सुद्धा उपलब्ध असतात. तर मला तर डीमार्टला जायला खूप आवडतं आणि आपल्याला जी वस्तू पाहिजे ती घ्यायला, निरखून पाहायला खूप आवडतं. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर या पद्धतीने काचेचे बरण्या किंवा काचेचे जार आहेत आणि अगदी कमीत कमी किमतीमध्ये आहे. तुम्ही ते पाहता इथे 29 रुपयाला आहे. आणि नैवेद्य दाखवण्यासाठी या प्रकारच्या डिशेस किंवा बाउल्स आहेत. इतरही भरपूर साहित्य असतं. याप्रमाणे दिवे किंवा निरंजन या वस्तूही उपलब्ध आहेत. आणि या अशा प्रकारच्या सजावटीच्या साहित्यामध्ये तुम्ही पाहताय त्याप्रमाणे उलनच्या माळा किंवा फुलांच्या माळा भरपूर प्रमाणात आहेत. तर तुम्ही नक्कीच डीमार्टला भेट द्याल आणि आपल्याला जी वस्तू आवडेल ती घ्याल.
मोदक आणि आता दिवाळी येणार आहे तर त्यासाठी करंजी किंवा अशा बऱ्याच प्रकारचे साचेही इथे उपलब्ध आहेत किंवा नवीन बेडशीट्स, टॉवेल, चादरी वगैरे भरपूर प्रमाणात उपलब्ध आणि अगदी रंगही भरपूर प्रमाणात असतात.